राम राम मंडळी. मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे झालेल्या कुस्ती मैदानामध्ये एक शेवटची कुस्ती, जबरदस्त कुस्ती, पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी विरुद्ध पैलवान भारत भाऊ मदने मुंबई महापौर केसरी अशी शेवटची कुस्ती झाली. या कुस्तीमध्ये पैलवान दादा शेळके यांनी भारत मदनेवरती घुटना दावावरती विजय संपादन केलेला आहे. बघू शकतो आपण मर्दानी कुस्ती युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय कुस्ती घेतलेले हे कौतुक आणि कसब शरद नाना चितारे साहेबांचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं, मदनवाडी ग्रामस्थांचं. चर्चा उद्या महाराष्ट्रात उद्या होईल. आबा ह्या अगोदर कुस्ती झाली का? होईल झाली. लोहगावला कुस्ती झाली होती. कारण पुणे भागामध्ये जास्त कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी असतोय. अतिशय कुस्ती चांगली झाली होती. आमदार साहेबांच्या हस्ते कुस्ती लावली होती. 20 ते 25 मिनिटं कुस्ती झाली. बापूसाहेब पठारे आमदार साहेब त्या कुस्तीसाठी हजर होते. दादाने कब्जा घेतलेला आहे. मानेतला कस काढण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी साधू संतांची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी पैलवानांची भूमी आहे. राजेश्री शाहूराजांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं, पण बस आकडी लावण्याचा प्रयत्न होता. पण 100 वर्ष पुण्याची कुस्ती पुढे होती. पण आठवणी मनात राहतात. त्या आठवणींना उजारा देण्यासाठी शरद नाना चितारे यांनी असणारी माणसं अनेक आहेत. पण धन अनेक जणांकडे आहे. दानत सुद्धा असावी लागते. कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम कसा घ्यायचा आणि कशा प्रकारे पार पाडायचा हे शरद कुस्ती मैदानच नाही, अनेक कार्यक्रमाचं संयोजन नियोजन नानांच्या माध्यमातून होत असतं. कुस्तीला सुरुवात झालेली, पुन्हा कुस्ती चालू झालेली. प्रपंच प्रत्येकाला आहे. व्याप प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. वेळ कुणाला नाही, वेळ काढावी लागते. स्वतःसाठी सगळेजण जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये फार वेगळाच आनंद असतोय. कुस्ती करा पैलवान भारत दादा. दमाखासाची कुस्ती आणि हो दुहेरी पटाची पकड घेऊन दादाने कब्जा घेतलेला आहे. भारतचा बेसावध कुणी राहायचं नाही. या 30 तारीख आहे आज. हा, आणि आज गेल्या महिन्यात 30 तारखेला आंबेडकर जयंती निमित्त 5 त्याच निमित्ताने हे मैदान घेतले. हे मैदान दरवर्षी आहे असं चालू राहणार आहे. ओके. वा, वा, कारण वा. याची सगळी माहिती मला विठ्ठल दादा थोरात यांनी गेल्या महिन्यात 30 तारखेलाच आमची भेट झाली होती. पुण्याला मैदानाला चाललो. माझी या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी. आता ही पताका खांद्यावर घेतलेली आहे. शरद नाना चितारे साहेब म्हणतात, आता ही पताका मी खाली टेकवणार नाही. आणि घुटना डावावरती पंचानी निर्णय आणि ठेवलेला. बापू ठवरे पैलवानच्या विनंतीला मान घेऊन लगेच परत कुस्ती. दादा शेळके कुस्ती खेळायला तयार झाले. यावरून माणसाच्या जीवनावर मिळवलेला मोठेपणा एका दिवसात मोठा पैलवान होत नाही. दुसरी शक्ती जगात कुठे असू शकत नाही. दादा शेळके फार आत्मविश्वासानं भारत पैलवानच्या विरोधात लढायला लागलेले आहेत. आणि परत घुटना डावाची पकड, हत्तीची मान, पैलवानची मान, सापाची मान ही मजबूत असली पाहिजे. तर मानेतील कस गेला, कुस्ती गेली समजावं. सापाच्या मानेतील जीव गेला, फणा काढायचं बंद होतं. हातीच्या सोंडीतील जीव गेला, सोंडवती काढायचं बंद होतं. काही लढू शकते दादा शेळके.